नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण संक्रांती स्पेशल तिळाची वडी ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय खुसखुशीत होते, तोंडात टाकल्या विरघळून जाते आणि खूप सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे की अगदी खमंग खुसखुशीत तिळाची वडी कशी करायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। तिळाची वडी बनवण्यासाठी इथे 1 वाटी तीळ लागणार आहे आपल्याला, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे 1 वाटी आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि छान खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे। तीळ हे लगेचच जळतात, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण तीळ भाजायचे आहेत आणि एकसारखे हलवायचे आहेत, म्हणजे तीळ अगदी एकसारखे भाजले जातील। आणि जेव्हा तीळ चटचट उडायला लागतील आणि त्याचा खमंग असा सुगंध सुटेल तेव्हा समजून घ्यायचे की तीळ आता भाजले गेलेले आहेत, तेव्हा आपण ते काढायचे। आता अगदी खमंग सुगंध येतो आहे, मस्त सुगंध येतो आहे आणि तीळ उडायलाही लागलेले आहेत, म्हणजे तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे सुद्धा अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, जाळायचेही नाहीये आणि कच्चेही ठेवायचे नाहीयेत। तीळ आणि शेंगदाणे जेवढे खरपूस भाजून घ्याल ना तेवढी वडी अगदी सुंदर लागते खायला। यातले 2 चमचे शेंगदाणे मी तिळाच्या पोळीला वापरणार आहे, पण एकदम भाजून घेते आहे 1 वाटी। याने काय होतं, गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो, म्हणून मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, पण यातले 2 चमचे काढून घेणार आहे आणि नंतर बाकीचे वापरणार आहे। तीळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तीळ वाटायचे आहेत आपल्याला, जास्त बारीकही नाही करायचे आणि जाडसरही नाही ठेवायचे। अशा पद्धतीने आपल्याला भरड वाटून घ्यायचे आहेत। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तिळाचा कूट तयार झालेला आहे, तो एका ताटात काढूया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा वाटून घेऊया। शेंगदाणे सुद्धा आपल्याला तिळाप्रमाणे बारीक करायचे आहेत, अगदी जास्त मोठे मोठे नाही ठेवायचे। शेंगदाणेही आपण तिळाचा कूट जसा आहे ना तसे बारीक करून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट अगदी सारखा झालेला आहे। आता हे दोन्ही कूट तयार आहेत, तर आपण आता ताट घेऊया, त्याला तूप लावून ठेवूया। तूप अगदी ताटावर पसरून लावायचं आहे। आपण याच्यामध्येच वड्यांचं मिश्रण टाकणार आहोत, वड्या अगदी सहज निघाव्या म्हणून आपण ताटाला तूप लावून ठेवणार आहोत। ताट आधीच तयार करून ठेवायचं, कारण नंतर आपल्याला गरम गरम हे वड्यांचं मिश्रण ताटामध्ये टाकायचं असतं। आता मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। तूप विरघळला की आपण याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्या। 1 वाटी तिळाला मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूटही आपण पाऊण वाटी घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचा नाहीये। पाक जर जास्त झाला तर वड्या ह्या कडक होऊ शकतात, म्हणून फक्त गूळ विरघळेपर्यंत आपण शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण हा गूळ विरघळायचा आहे, गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर गूळ हा लगेचच गरम होतो, लगेचच आटून जाईल तो आणि पाक कडक होईल। त्यामुळे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळून जातो। याच्यामध्ये अजिबात गुळाचा खडा नाही राहिला पाहिजे असा गूळ विरघळवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता गूळ चांगला विरघळला आहे। आता आपण याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा जो कूट तयार केलेला आहे ना तो ॲड करणार आहोत। तूप आपण आधीच टाकलं आहे, त्यामुळे आता काही टाकायचं नाही याच्यामध्ये। याच्यामध्ये आता फक्त शेंगदाणे आणि तिळाचं कूट टाकायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट आपण एकसारखा केलेला आहे, तुम्ही बघू शकता। शेंगदाण्याचा कूट जाडसर ठेवायचा नाही, नाहीतर वडी एकसारखी होणार नाही। तिळाप्रमाणेच आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे आहेत आणि तुम्ही शेंगदाणे किंवा तीळ याचं प्रमाण वाढवू शकता, म्हणजे तीळ वाढवू शकता, शेंगदाणे थोडे कमी करू शकता, किंवा शेंगदाणे वाढवू शकता आणि तीळ थोडे कमी करू शकता, पण प्रमाण हेच घ्या। 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ आणि पाऊण वाटी शेंगदाणे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला जर वाटलं की आता हे मिश्रण जरा पातळ झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा कूट ॲड करू शकता तिळाचा, किंवा असं जर वाटलं की खूप घट्ट झालं आहे तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा दूध टाका। आता आपलं हे अगदी परफेक्ट झालेलं आहे, याच्यामध्ये काही टाकायची गरज नाहीये आणि मिश्रण शिजलेलं आहे, अगदी छान मिक्स झालेलं आहे। आता हे गरम गरम आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करायची आहे। गरम असतानाच आपल्याला हे तिळाचं मिश्रण ताटावरती काढून घ्यायचं आहे। हे थंड झालं तर याच्या वड्या तयार होणार नाही, त्यामुळे
अगदी घाई करायची आहे आपल्याला। आता हे मिश्रण चमच्याने आपण थापून घेऊया। खूप गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने थापून घेणार आहोत। नंतर वाटीने सुद्धा आपण एकसारखं करणार आहोत। आणि जेव्हा आपल्याला हात लावता येईल ना त्यावेळेस आपण याच्या वड्या काढायच्या आहेत। पण हे सर्व आपल्याला गरम असतानाच करायचं आहे। मिश्रण ताटामध्ये काढायचं आहे, मग त्याला थापायचं सुद्धा आहे आणि चाकूने याच्या वड्या सुद्धा पाडायच्या आहेत। आणि जेव्हा मिश्रण थंड होईल तेव्हा अलगद या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत। आता चमच्याने छान सेट केलेला आहे। आता मी वाटीने सुद्धा याला छान सेट करते। वाटी फिरवली की अगदी एकसारखं तयार होतं हे मिश्रण। आता आपण वाटीने सुद्धा फिरवून घेऊया। आणि अगदी छान मऊसूत झालेलं आहे हे मिश्रण, बघू शकता तुम्ही। आता आपण याला चाकूने कट सुद्धा करूया। आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला चाकूने कट करायच्या आहेत वड्या, नाहीतर नंतर वड्या पडत नाही, कारण हे लगेचच घट्ट होऊन जातं मिश्रण। आणि आपण वड्या जर कट करायला गेलो ना थंड झाल्यानंतर तर त्या तुटतील, एकसारख्या होणार नाही। त्यामुळे गरम असतानाच आपण या कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या अगदी एकसारख्या होतात। आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज आपण वड्या कट करत आहोत। इतकं स्मूथ झालेलं आहे हे मिश्रण, अगदी मऊसूत झालेले आहेत या वड्या। थंड झाल्यानंतर आता आपण या काढणार आहोत। आता हे ताट आपण असंच बाजूला ठेवून देऊया आणि या वड्या थंड होऊ देऊया। याच्यावरती आता मी थोडेसे तीळही टाकते आहे, गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ टाकूया वरती। आणि आता या वड्या थंड झालेल्या आहेत, आपण या काढून बघूया। आणि बघू शकता सहज निघत आहेत वड्या, अगदी छान झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्हाला मी जवळूनही दाखवते, बघा किती मस्त झालेली आहे ही वडी। आता या सर्व वड्या मी काढून घेते ताटामध्ये। बघा अगदी सहज तुटते आहे, अजिबात कडक झालेली नाही आहे, मस्त खुसखुशीत झालेली आहे। आता या सर्व वड्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी सुंदर झालेल्या आहेत तिळाच्या वड्या, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही सुद्धा हे सर्व साहित्यांचं प्रमाण घेऊन अशाच पद्धतीने तिळाच्या वड्या बनवा। तुम्ही बनवलेल्या वड्या सुद्धा अगदी मस्त होतील। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची तिळाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि हो बाजूची बेल आयकनही प्रेस करा। पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।